आर के लक्ष्मण सामान्य माणसाला असामान्य बनवणारं व्यंगचित्रकारांच्या दुनियेतलं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आर के लक्ष्मण. घरातलं शेंडेफळ असलेल्या आर केंची व्यंगचित्रकारिता बालपणापासूनच अंकुरायला लागली होती. म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेऊन आयुष्याचा प्रवास सुरू करताना ही कला पूर्ण बहरली होती. स्वराज्य, ब्लिट्स, स्वतंत्र यासारख्या वर्तमानपत्र साप्ताहिकातून आर के आपल्या निर्विष मिश्किलतेतून आम जनतेला माहिती होऊ लागले, आवडू लागले. राजकारण, समाजकारण आणि जगातल्या प्रत्येक व्यंगावर मिश्किल कोपरखळ्या निर्विष चिमटे घेणाऱ्या आर केंनी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर अविरत 50 वर्ष स्थान मिळवलं. मार्मिक बोलणारा, विरोधाभास दाखवणारा आणि अतिशय सामान्य दिसणारा आर केंच्या कॉमन मॅनला हेडिंग मिळालं, यू सेड इट. आणि जनतेच्या व्यथा, समस्या, दुःख यांची जाणीव निखळ विरोधाभासातून समोर येऊ लागली. आणि आर के लोकांच्या मन आणि बुद्धीवर राज्य करू लागले. व्यंगचित्रकारांच्या दुनियेतल्या या बेताज बादशहाला सरकारनं पद्मभूषण, पद्मविभूषण या सन्मानांनी पुरस्कृत केलं. आर केंच्या वृत्तपत्रीय सहयोगासाठी 100 लेखांचं काम एकाच चित्रात होणाऱ्या व्यंगचित्रांसाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कारही देण्यात आला. भारतभूषण पुरस्कार देण्यासाठी आज मितीला आर केंच्या व्यतिरिक्त दुसरं नाव समोर येऊच शकत नाही. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातून सोलापुरातल्या एका खेडेगावातून आलेल्या सामान्य माणसानं म्हणजेच कैलास भिंगार यांनी व्यंगचित्रकारांसाठी आणि व्यंगचित्रांसाठी असामान्य असं कार्य आजवर केलंय. आजही आपल्या सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठानकडून बहुमोल असा भारतभूषण पुरस्कार आर केंना बहाल करताना कैलास भिंगार यांना जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मिळतोय. आर के लक्ष्मण सर्वसामान्यांच्या मन, बुद्धीवर राज्य करणारे अनभिषिक्त सम्राट असले तरी त्यांना भारतभूषण पुरस्कार रूपी जिरेटोप अब्दुल कलामांसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलासक्त संशोधकाच्या हातून प्रदान करण्याचा द्रष्टेपणा दाखवणाऱ्या कैलास भिंगारे, सरस्वती लायब्ररी, साहित्यवेध प्रतिष्ठान, सल्लागार संयोजन समिती पदाधिकारी, पुणेकर रसिक आणि हा पुरस्कार वयाच्या 93व्या वर्षी शारीरिक असमर्थतेवर मात करत पुणेकरांच्या प्रेमाला मान देत स्वीकारणाऱ्या आर के लक्ष्मण यांना मानाचा मुजरा.